कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी। कोल्हापूरमध्ये बंद घरामध्ये स्फोट झालेला आहे। वादातून जिलेटिनच्या कांड्या लावून घर पाडल्याची चर्चा आहे। कोल्हापुरातल्या सुर्वेनगर परिसरातील ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर आली आहे। जिलेटिनच्या कांड्या लावून बंद असलेल्या घरामध्ये स्फोट घडवण्यात आला। जिलेटिनच्या कांड्यांचा वापर या स्फोटासाठी करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमधील अत्यंत धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट करत घर पाडण्यात आलेला आहे। तर कोल्हापूरमधील अतिशय धक्कादायक अशा प्रकारासंदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करत घरामध्ये स्फोट घडवण्यात आला आणि हे घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातील बंद घरामध्ये हा स्फोट झालाय। अमरसिंह पाटील आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी या घटनेच्या संदर्भात अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवताय। अमर, गेल्या काही दिवसापासून या घरातील मालकी हक्कावरून वाद चालू होता। रात्रीच्या वेळी ते स्फोट काढून त्याचे जिलेटिन आणले, स्फोटक म्हणजे जिलेटिन आणले आणि त्याचा स्फोट करण्यात आला। 8 ते 10 जिलेटिनच्या आधारे या घराला पाडण्यात आलं। कारण ह्या घराची मालकी ज्या पूर्वी एका महिलेकडे होती, त्याने दुसऱ्याला खरेदी केली होती आणि मुलगाने दुसऱ्याला विकलं होतं, असा तो वाद होता। गेल्या काही दिवसापासून वाद चालला होता आणि घर खाली करत नव्हते। या कारणास्तव घर खाली करण्यासाठी हा प्रकार केलेला प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। शुभम, अगदी अमर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। तर कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करून घरामध्ये स्फोट घडवण्यात आलेला आहे। पुढची बातमी आपण पाहूयात। पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती